आज आहे 2025चा शेवटचा दिवस म्हणजेच की 31st. म्हटलं आज तर काहीतरी व्हायलाच पाहिजे. तर मी आज बनवल्या होत्या पालक पुरी आणि बटाट्याची भाजी. त्याबरोबर माझ्यासोबत खूप मोठा माझा पोपट झालेला आहे. ते पुढे सांगतेच तुम्हाला. सगळ्यात अगोदर पालक बॉईल करून घेतला, त्याचबरोबर बटाटे देखील बॉईल करायला ठेवले होते. त्यानंतर 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. सगळं जे 3 पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर बॉईल केलेला पालक मिक्सरमधून काढायला गेले, पण झालं असं की लाईटच नव्हते. त्यामुळे मला हातानेच ते मॅश करावं लागलं पालक. आणि त्या पिठांमध्ये ओवा, जिरे, चवीनुसार मीठ, हळद, हिंग, कस्तुरी मेथी हे सगळं व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं वरून तेल पण घातलेलं आहे. आणि हाच होता माझा तो जुगाड. मी हाताने कुस्करूनच डायरेक्टली मी पीठ मळवून घेतलेलं आहे. पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनटं मी ते मुरायला ठेवलं होतं. पुऱ्या खूप छान होतात. त्यामुळे म्हटलं खूप दिवस झाले झाडांकडे अजिबात माझं लक्ष नाही आहे, तर चला म्हटलं झाडांची जरा केअर करूया. तर मला थोडंसं खत पाणी द्यायचंच होतं झाडांना, तर ते सगळं करून घेतलं, झाडांना पाणी देऊन घेतलं आणि घरातली छोटी मोठी कामं होती, सुट्टीच्या दिवशी असतातच ते. मग मी कपड्याच्या वगैरे घड्या घातल्या आणि मग माझे बटाटे बॉईल झालेलेच होते, तर पटकन ते त्याचे साल काढून घेतले. प्रियांशीला पराठा केला, कारण ती पुरी खात नाही, तिचा घसा थोडासा खराब होता. मस्त बटाट्याची भाजी तयार झाली आणि पुऱ्या लाटायला घेतल्या. मस्तपैकी मोठी पोळी लाटून घेतली आणि नंतर छोट्या छोट्या वाटीच्या आकाराने पुऱ्या छान काढून घेतल्या मी आणि मस्त पुऱ्या तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता. तुम्ही काय केलं आहे 31st नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया आता 2026मध्ये, म्हणजेच उद्याच. चला बाय. आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.